गणित 15.2 दिलेल्या वर्तुळाचे समान 6 भाग करणे। प्रथम दिलेली त्रिज्या घ्या। आपण या ठिकाणी त्रिज्या घेतलेली आहे कंपासमध्ये। त्रिज्या घेऊन जे कोणतं माप दिलेलं आहे त्या मापाची त्रिज्या घ्या। वर्तुळ काढलं। वर्तुळ काढल्यानंतर कंपासमध्ये जे त्रिज्येचं अंतर आहे त्या अंतर कंपासमध्ये तसंच ठेवा आणि परिघावर कुठेही कंपासचा पॉइंट ठेवा आणि परिघावर क्रमाने खुणा करत जा। एक खुणा पण केलेली आहे, त्या खुणेवर बरोबर कंपासचा टोक ठेवा त्या छेदनबिंदूवर। परत नेक्स्ट करा, नंतर त्या बिंदूवर कंपासचा टोक ठेवा, नेक्स्ट खूण करा, त्यानंतर नेक्स्ट। असे परिघाचे आपण या ठिकाणी त्रिज्येच्या अंतराने बरोबर 6 भाग करतोय। हा 6वा भाग झालेला आहे। आपण बरोबर 6 खुणा केलेल्या आहेत। या 6 परिघावर मिळालेल्या खुणा ज्या आहेत, 6 ज्या मिळालेल्या आहेत छेदनबिंदू परिघावरचे, ते परस्परांना समोरासमोरील बिंदूंना जोडा। समोरासमोरील एक्झॅक्ट समोरासमोरील जे बिंदू आहेत छेदनबिंदू ते परस्परांना जोडा। अशा पद्धतीने आपण समोरासमोरील बिंदू जोडले की वर्तुळाचे समान 6 भाग होतील। आता 2 भाग झालेले आहेत। आता परत नेक्स्ट 2 बिंदू जोडा। लास्ट राहिलेले 2 बिंदू आपण जोडूयात। अशा पद्धतीने आपण वर्तुळाचे समान 6 भाग केलेले आहेत। यांना नावे द्या। आकृती नामनिर्देशित असावी।